उत्तर प्रदेशच्या कानपूरहून नशेसाठी वापरण्यासाठी औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिक मालेगावमध्ये नशेसाठी तस्करीचा भांडाफोड एनडीपीएसच्या पथकाने केला असून चाळीसगावच्या दोन भावांनी औषधी दुकान बंद पडल्यानंतर ही तस्करी सुरू केली होती। पोलिसांनी कंपनीच्या गोदामात गुंगीच्या औषधाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईबाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल मस्के आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सदर कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे। मेडिकल स्टोअर आणि च्या नावाखाली आणून आपल्याकडे सिरप जो आहे तो त्यांनी आणलेला आहे। याच्यामध्ये व्हीआरए लॉजिस्टिक वाळूच्या इथं त्यांनी इव्हन एका आरोपी जो स्थानिक आपल्या शहरामधला त्याच्याकडून त्यांनी ऑर्डर पण घेतलेली होती सिरप पोहोचवण्याची। तर ते आरोपी देखील त्या ठिकाणी ते कोल्ड सिरप घेण्याकरता त्यांनी त्याला तिथं बोलवलं डिलिव्हरी घेतल्यानंतर। त्याचं नाव आहे समीर शेख, त्याच्याबरोबर ती हर्षद, त्याच्याबरोबर ती हर्षद इब्राहिम पठाण, समीर शेख आणि रसूल असे 3 जण आलेले होते। त्या 3 देखील आमच्या टीमनी ताब्यात घेतलं। अमोल येवलेला देखील आमच्या टीमनी नाशिकमध्ये ताब्यात घेतलं। अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रांचनी, अँटी नार्कोटिक्स सेलनी आणि स्पेशल स्क्वॉडने मिळून जवळपास 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये 41 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत। त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या सर्वांवरती देखील आम्ही अटकेची कारवाई करू। याच्यामध्ये प्रामुख्याने डीसीपी रत्नाकर नवले, क्राईम ब्रांचचे पीआय पवार, पीआय बागोडे, एपीआय गच्चे, एपीआय शेळके, पीएसआय गोडके, पीएसआय शिंदे आणि स्पेशल स्क्वॉडचे एपीआय चौरे, पीएसआय संदीप काळे, पीएसआय अब्दुल कदम, पीएसआय अभिजित चिखलीकर आणि नार्कोटिक सेलचे मस्के या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता। आमचे अंमलदार देखील याच्यामध्ये सामील होते। या कार्याची व्याप्ती मोठी होती, परंतु तरी देखील सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रभावीपणे असं चांगलं काम आपल्या शहराकरता नार्कोटिक्सचा जो त्रास आहे, जो मेनेस आहे, तो थांबवण्याकरता केलेला आहे। तसंच काही टेक्निकल अनालिसिस आमच्या अधिकाऱ्यांनी, विशेषतः डीसीपी क्राईम नवले यांनी नवीन चार्ज घेतल्यानंतर त्याचा अभ्यास केलेला होता। त्याच्या अनुषंगाने काही संघटित टोळी जी इतर राज्यातून आपल्या शहरामध्ये नार्कोटिक्स ट्रान्सपोर्टच्या वतीने खोटे बिल, पावत्या आणि मेडिकल स्टोअरच्या नावाखाली मागवतात अशी माहिती होती। त्याच्यामध्ये काही नाशिक, चाळीसगाव, येवला येथील मेडिकल स्टोअरचे दुकानदार तसेच आपल्या शहरातील नार्कोटिक्सचा व्यवसाय करणारे काही पेडलर्स आणि कन्झ्युमर्स यांचा देखील सहभाग होता। डीसीपी यांनी त्याप्रमाणे जी काही स्पेसिफिक माहिती मिळाली होती त्याप्रमाणे काल आपला लोकांनी व्हीआरएलचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाळूंगा त्या ठिकाणी सापळा रचलेला होता। ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला होता ते चेक केल्यावरती त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीन फॉस्फेटच्या 2504 बॉटल्स मिळाल्या। त्याच्यामध्ये जवळपास किंमत 12,43,000 किंमत होती। कोडीनची बॉटल्स घेण्याकरता डिलिव्हरी करता अविनाश रामकृष्ण पाटील, राहणार शिरसगाव टाकळी, चाळीसगाव, जळगाव येथून हा आलेला होता। त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे तपास करता, चौकशी करता त्याचा भाऊ रुपेश पाटील नाशिकचा हा त्याच्यात इन्व्हॉल्व असल्याचं समजलं। आमची टीम नाशिकला लगेच रवाना करण्यात आली आणि त्या ठिकाणच्या टीमने आम्ही रुपेश पाटलाला ताब्यात घेतलं। दोघांच्या इंट्रोडक्शनमध्ये असं निष्पन्न झालं की हा जो माल होता हा एक अमोल येवले यांच्या मेडिकल स्टोअर मधून बिल्टी बनवून त्यांच्या नावावरती घेतला जात होता। ज्यावेळी मालेगाव येवला या ठिकाणी आमची टीम पोहोचली त्यावेळी पाहिलं की त्या ठिकाणी मेडिकल स्टोअरचं अस्तित्वच नव्हतं। त्या ठिकाणी एक वॉटर प्युरिफायर साफ करणारी आणि रिपेअर करणारी कंपनी आहे। अशा प्रकारे बनावट अस्तित्वात नसलेल्या मेडिकल स्टोअरच्या नावाने त्यांनी पावत्या बनवल्या, बिल्ट्या बनवल्या। आरोपींना गंगापूर कोर्टामध्ये इंट्रोड्यूस केलेलं होतं। माननीय कोर्टाने 18 सप्टेंबर पर्यंत आरोपींच्या कस्टडी दिलेली आहे। सर, जे आरोपी निश्चितच आरोपी आणि मुद्देमाल तपासात जे काही बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे वाढतो। जे आरोपी आपण 12 पकडलेले आहेत काही आरोपींवरती आहेत ते सगळ्या फॅक्ट्स आम्ही व्हेरीफाय करतो। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।